गोळ्या देऊ का नाही देऊ काही समजून नाही राहिलं अजून. मग मायावर ओरडन बाप्पा ह्यावाल्या आई. तुला काय घेण देण चाललं असं काऊन तसं काऊन करत राहते बाप्पा निसत्या. कधी चांगल्या बोलत नाही. अशाच राहीन का कडे ह्यावाल्या? अशाच राहीन का? हे संध्याला शायनी आहे बाप्पा. संध्याला शायनी दिसून राहिली मला. हे संध्याचा फोन आला का बस त्याचं ना बोलण्याची टॅकच बदलून जाते. आणि संध्याचा फोन नाही आला का मग थोडी फार बोलत नाही चांगली. माझी सासू पण का नाही शिवाय नाही देत. पण संधीचा फोन आला त्या संध्याचा का बस झालं मग तिचं कल्याणच झालं. मग तर ते बापा दणफनच करते माझी सासू. कशी करून तर काय माहीत का बापा हे वाली संध्या. सासू सोबत तिच्यावाल्या लग्न झाल्यावर अशी स्वागण का तर काय माहीत. मायले अशी शिकवते. काय करावं तर मी काही म्हणू शकत नाही. सून होय तर आणि तिले आमने सामने आल्यावर मनच लागन तिथे संध्याले. येऊ दे तिले पाहिलंही नाही ना मी ना. राणी अय राणी मी इकडे आहे जी सागरजी. इकडे आहे आपल्या रूम मध्ये. काऊन काय झालं? तुम्हाला जायचं नाही कॉलेज मध्ये? जातो ना कॉलेजमध्ये. सुट्टी पाडायला थोडी परवडते. जातो ना. अहो मी काय म्हटलं मित्राचा फोन आला होता तर तो म्हणे रूम एवढ्या मस्त आहे म्हणे. मी न सांगितलं का नाही सारे मित्र राहिले रूम पाहिजे बाबून. तर त्यानं पाहिलं तर मस्त रूम आहे म्हणते. अशा चांगल्या रूम आहे म्हणते त्यावाले. आणि आपल्या कॉलेज जवळून जवळ आहे म्हणते. तर काय करायचं कसं करायचं तुला विचारतो म्हणलं मी. करायचं का काय करायचं? चल ना जाऊन पाहू ना आज रूम. काजी सागरजी मला बी समजून नाही राहिलं बापा. इकडे आई मला शिवाय देते गेली का त्याच्या याच्यात. आणि संध्याचा फोन नाही आला म्हणजे मग नाही बोलत मला जास्त. पण संध्याचा फोन आला कशा दणफन करते जी त्यावाल्या आई. काही समजून नाही राहिलं मला. हो ते सध्या भूतच घालून देते आईच्या मनात. आता ते तशी बी रागच करून राहिली तुला आलोय. काय करावं मला सुचून नाही राहिलं. मी समजावून सांगितलं आईला लई वेळा पण ते काही ऐकत नाही. बाबाला सांगायला लावलं पण बाबाच्या मतानं तर ऐकतच नाही ती बिलकुल. बाबालेच टरपर करते आई. काय करावं तर आणि अशा याच्यात जाऊ का? आता रूम आहे सापडल्या चांगल्या अशा कॉलेज जवळ आहे म्हणते. कसं करावं? तिच्याकडून तर उठणंही नाही होत बरोबर आईकडून. आता थोडी चालायला लागली ते पकडू ते बी. राहू द्या ना 2-4 दिवस राहू द्या. त्याला चालू द्या आणि मग जाऊ. नाही तर मग बाबा आपल्या तोंडावर नाही म्हणन. पण मग बाबा तुम्हाला नाही म्हणन तुम्ही पोरगा आहे तर मलाच म्हणन ना. सुनेले म्हणून समजलं नाही का पोराला घेऊन चालली गेली म्हणून. भलेही बाबा बोलून नाही दाखवा पण मनात तर वाटणच ना का बा समजलं नाही का बा राणीले अशी कशी गेली. पोरांचं म्हणलं बरोबर लगेच चालली गेली असं नाही म्हणन कधी बाबा मला. वा म्हणा नाही तर काय भले बाबा बोलून दाखवणार नाही पण वाटणार तसंच. कारण की बाबाला काही करताच येणार नाही ना. आणि आई अशा हालतमध्ये आहे तर बाबालाच करावं लागेल. आणि बाबाला काही करताच येत नाही. बाबाला काहीच बनवता नाही येत का जी सागरजी? आई बाबाला काहीच बनवता येत नाही. आईनं कधी बनवू द्यायचं कामच पडलं नाही ना. आई बिमारी असली ना तरी करी. आणि आई बिमार समजा झाली तर मग माझ्या बहिणी होत्या ना 2 ह्या करी. त्यावेळेला लहानपणापासूनच म्हणजे थोड्याशा 9-10 वर्षाच्या झाल्या ना तर तेव्हापासूनच आईनं त्याला दोघी बहिणीला शिकवलं. कसं थोडं करायचं तर त्यावेळेला करत जाय. असे काही नाही दोघी मिळून. तर बाबाची काही अशी जरूरत पडलीच नाही. मग राहू द्या ना जी. नाही तर तुम्ही जाऊन पा रूम आणि चांगले असेल तर बुकिंग करून घ्या. म्हणजे ना ॲडव्हान्स द्यायचं का? काय तुम्ही काय करायचं तर आज रूमा पाहू दे मला. रूमा पाहिल्यावर मग काही 2 दिवस वाट पाहतो. आई जर चांगली वाटली तर बरं नाही तर मग करून टाकू. बरं ठीक आहे मग पा. चल मग मी कॉलेजमध्ये जातो. आणि तिच्या तोंडाला तोंड नको देतो तू आईच्या. तुला सांगतो मी तिच्या तोंडाला तोंड नको देऊ. ते बोलते ना तर बोलू देतो. तिला गोळ्या द्यायला जातो आणि काय मागून पाणी की नाही तर नेऊन ठेवतो तिचं. आणि तू येऊन इकडं राहायचो. ते तिच्या रूममध्ये काही जास्त जाऊ नको. तिनं बोलावलं तरच जातो. काय असं जाऊ नको. स्वतःहून काही विचारू नको. नाही कारण ते ना तुला पाहिले बरोबर शिवाय द्यायला लागते. मग काय नाही सागरजी नाही मी नाही जाणार आता. मी नाही जाणार. कालच गेली होती स्वतःहून तर मले तुले नसन तसं करत होत्या. मी नाही जात आता. गोळ्या गिड्या सांगितल्या आहे ना तुम्ही कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही तर पाणी नेऊन ठेवीन मात्र मी. हो घेते ते गोळ्या फक्त तू पाणी नेऊन ठेवतो. बरं ठीक आहे मग. बाबाला की जेवण देतो बरं. बाबा मागत नाही स्वतःहून. राणी बाबाला जेवण देऊन देतो. विचारतो बाबाला आणि जेवण देऊन देतो. हो जी मला माहिती आहे बाबा मागत नाही म्हणून. मी देतो ना. बाबा आल्याबरोबर लगेच बाहेर निघतो ना हॉलमध्ये जातो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाबाला देतो मी बरोबर जेवण. जाऊ मग मी. कोण अशी बसली गेली काय झालं बाप्पा? मोबाईल निसती मोबाईलच पात्र राहते का? काय माहित का काय पाहिजे मोबाईल मध्ये ना काय नाही तर. रोशने रोशने काय झालं जी सूरजजी? काय म्हणता तुम्ही? थोडस शांत बसला तर बसू देत नाही. काय झालं तुम्हाला असं? अहो तू काय विचार करून राहिली बा म्हटलं अशी चुपचाप मध्ये? काय झालं तुझे? काय झालं एवढं कोण टेन्शन घेतलं? तुझ्या चेहरा पण असं दिसू राहिला टेन्शन सारखा. काय नाही हो सूरजजी. महिना आता डिलिव्हरी जवळ येऊन राहिली तर नाही का मला लय भेव लागून राहिला. लयच भेव लागून राहिला जी. कायचा भेव लागून राहिला तुला एवढा? कायचा भेव लागून राहिला रोशने? काय झालं? आजी आता मी त्या दिवशी नाही का अंता मामीच्या घरी गेली होती अंगणात तर
बसून होत्या तिथं बाया. आणि ते आपली हे नाही का श्याम दादाची वहिनी, छाया वहिनी, तर ती होती, मी होती आणि अंता मामी होती. आणि बसल्या. ते कशी म्हणते मला पाहून, माय बाई आता रोशनीची डिलिव्हरी आहे ना. त्याच्यात काय झालं मग म्हणलं तर आता येणारच ना तुझी डिलिव्हरी मग आता. आजी हो येणार सूरजची. पण तिनं मला किती भिवाडून दिलं जी त्या छाया वहिनीनं. म्हणे बाई असं होते बाई, आणि सारे दुनिया आठवते बाई, आणि सारे 36 देव आठवते बाई, आणि लयच त्रास होते बाई. मी तर निघून गेली बाई आता त्याच्यातून. लय येले होते बाई ना. बाईचा जन्म नाही पाहिजे बाई, बाईच्या जन्माला लयच तकलीफ असते बाई. हां आणि लेकराला पैदा करणं म्हणजे काही मामूली गोष्ट नाही आहे म्हणते. अशी गिशी म्हणत जाय, दुसरा जन्मच होते म्हणे बाईचा म्हणे आपला. अशा दिशा म्हणे. तर मग तुम्ही सांगा बरं, मला भेव नाही लागन का? मी हाव ना रोशनी, त्यासोबत मी हाव ना. असं कसं आता हे दवाखाने हे ते सर्व गोष्टी आहे, डॉक्टर सोबत राहते, सर्व राहते, असं थोडी असते. आता ते आता तुमच्या बाईला दिलंच तर आता काय करतं मग आता रोशनी सांग बरं तू. आणि हो असं म्हणा त्या वहिनीचंही बरोबर असं, त्या वहिनीला असं पहिलेच नाही हे करायला पाहिजे. नाही अंत मामी म्हणे. मग अंत मामी म्हणत होती. मग काय म्हणे अंत मामी? अंत मामी म्हणे काय हो म्हणे छाया तू एवढी अक्कल नाही आहे का म्हणे. तिचं अजून काहीच काही झालं नाही म्हणे, आणि तू कायले तिच्या समोर अशा गोष्टी करतो म्हणे. आज आता तिचे दिवस जवळ येऊन राहिले म्हणे. पहिलेच तिला भेळ दाखवतं काय म्हणे. अशानं तर म्हणे तिची हिंमत म्हणे हारून जाईन म्हणे. मग म्हणे असं भेव नसते दाखवत म्हणे, असं नाही करायचे म्हणे तिच्या समोर गोष्टी म्हणे. मग बावरली अंत मामी तिच्यावर. हा आणि ते नाही का राहू राहू मग माझ्यासमोर अशीच म्हणत जाय. तर म्हणून मग आणि मी चालली झाली. आणि मग ते तिथून उठली आणि मग आता ज्योतिताईच्या घरी गेली. ज्योतिताईच्या घरी ज्योतिताईचा नंबर आला म्हणते का नाही आपल्या याचा बिशीचा. तर मग तिकडं उठून गेल्या त्यावाल्या. अंत मामीच्या घरी आले होते ते बोलवाले, आणि मी बी फिरता फिरता त्याच्या सांगण्यात गेली. मग आणि त्यावाल्या होत्या उभ्या तिथंसा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही नाही होत, तू टेन्शन नको, मी आहोत त्यासोबत. हो जी बरोबर आहे तुमचं वालं. पण मला आता तेव्हापासून तर नाही का भेवच लागून राहिलं. काय होते आणि काय नाही, डिलिव्हरी कसं होते काय होते आता मला तर काही माहीतच नाही. काही नाही सगळं व्यवस्थित होते. बाई व पटपट घेणं छाया व किती वेळची बसली व कांदे मिरची चिराले. आ हो अय बाई छाया झोपली काय व ही पोरगी? काय आजी तुम्ही निर्मला काकू झोपली काय म्हणता मला? आता मी खरंच झोपीन काय? कांदे मिरची चिरता चिरता झोपीन काय? आजी माझ्या डोळ्यात पाणी येऊन राहिले. हे कांदे चिरले ना तर म्हणून चिरून राहिली, तर मिरची झाली ना चिरून. कांदा अर्धाच कांदा राहिला आजी, हे डोळ्यात पाणी येऊन राहिलं आणि म्हणून का नाही मध्ये बोलूच्या लागून नाही राहिलं. मग कांदे चिरलं म्हटलं का माझ्या डोकं दुखते म्हणून तर आईले मी कांदे चिरून मागतो, बाकी काहीच नाही करायला लावत लागेल. पण कांदे चिरून देते माझी सासू. हो कांदे चिरून गिरून मागते ते देतो म्हणा. कांदे गिंदे चिराचं काम पडलं तर देतो घेतो मी, पण काम नाही करायला लावत म्हणते. पाय किती हुशार आहे हा शायन्या मानाची. हा आणि सकाळीचे भांडे घासतो मी, संध्याकाळचे भांडे तिकडून वावरातून आली तर घासतो, स्वयंपाक करते. फक्त माय कपडे तर मीच धुवून टाकतो. हा माई एक हे राहते माय मीच धुवून टाकतो. श्याम्याचे धुते आणि तिच्या नवऱ्याचे धुते आणि लेकरायचे धुते, माय धुतच नाही ते. हा माय कपडे मीच धुवून टाकतो. माय बाई हो बाजी तुमचे कपडे नाही धुत का तिच्या कोणी बाई ते तुमची वेसून? नाही तो माय कपडे ते. मग एखादी वेळेस घाई गडबडीत वावरात जायच्या वेळेस मग राहून जाते मायवाले कपडे धुवायचे. आंघोळ करतो तशी चालली जातो भाकर बांधतो ना, तर तवा कुठं धुवून टाकते म्हणा ते. मग राहिले गेले तर पण जमे तोपर्यंत मी मायवाले धुवूनच टाकतो. जाऊ द्या शकुनी बाई कराच लागते. जोपर्यंत आपल्याकडून होते ना हात पाय चालून राहिले आपले तोपर्यंत करायचं. मग नाही होईन रे बा तर मग पाहिन देवच पाहिन मग. हा आता म्हातारपणही त्यानं दिलं, जवानपणही त्यानं दिलं, बालपणही त्यानं दिलं. कशी नाही कशी दिवस निघणच मग आता आहे का नाही. मग पण हातपाय जोपर्यंत हाय सही सलामत तोपर्यंत करून घ्यायचं ना आपण. हो आता तसं तर आहेच, तसं तर आहे. पण नाही एखादी वेळेस घाई गडबडीत राहिले ना माझ्या कपडे तर धुवून घेऊन टाकते म्हणा. तशी बोलणार मोठी आहे, तोंडाई मोठी आहे, बाकी काही नाही. तशी बडबडी आहे. हा पण अशी हे गी नाही आहे. ते हेक्कड मोठी आहे. मेन म्हणजे हेक्कड टवकनच बोलते. तिच्या तोंडात काही शब्दच राहत नाही का नाही बा कसं बोलायचं कसं नाही बोलायचं असं नाही आहे. असं समोरच्या व्यक्तीला राग येईन बा असं नाही पाहते, असा विचारच करत नाही, रपकनच बोलून देते काही बी बोलायचं असलं तर. जाऊ द्या कौसुबाई एखादी माणूस राहतेच तसं. तशी काही एवढी वाईट नाही जी तुमची शकुनी बाई. काय वाईट नाही म्हणतो तू अंता? वाईट नाही आहे पण लढून सोडते एखादी वेळेस बोलायला बसली तर. मग कोणाचे बाप आले ऐकत नाही ते. हा दे ना बाई व छाया वा. हा झाले असन तर कांदे मिरची चिरून दे ना बिचारे. हा ते ज्योती तिथंच आहे ना.
आ दे ना, मी करतो आता. साऱ्या बाया म्हणते तूच कर तर मी अंदर किती वेळची वाट पाहून राहिली बाई हिच्या स्वयंपाकघरात ज्योतीच्या. आणि हे पोरगी वाचच आहे काय का? दे जेवढे झाले तिले होते ना तेवढे, राहिला तर राहू दे. आण इकडं. आधी काकू झाले नेऊ झाले कापून, कांदे मिरचे झाले, घेऊन जा. कांदे किती वेळची चिरून राहिली बाई. भल्लीच आरामशीर पोरगी आहे बाई हे वादी. तर छाया एका लेकराची माय झाली बाई हे वादी. अजून इले कांदे मिरचे रप्प चिरता येत नाही. वा रे वा पोरगी. दे पट दे बरं ते करून. मग अजून घरी काम आहे ना बाई, दे ना. आता रोशनीला एकटं सोडता येत नाही. मग आता जेवढं दिवस आले तर देव बाई पट जातो घरी. मग हे झालं असं तर लवकर करू आता पोहे. लवकर कर. भात करतो, पोह्याला नाही टाइम लागत. भात करतो लवकर तर करतो. निर्मला बाई टेन्शन नको घेऊ. माझ्या पोरीची चिंता मध्ये आहे. सूरज आहे वाटते. सूरजचा बाई घरी? हो तो तर आहे घरी म्हणा. तो आहे आज घरीच आहे. तो नाही गेला आज कामावर, घरीच आहे आज तो. आजी मामी घ्या न्या, मार घाई करते. घ्या बापा. बाई ज्योती तुम्ही गाणी पट्ट नाही का? मले हे घे काढून द्या. जिरं मोहरी थोडस कढीपत्ता आणून ठेवला आहे का तुमच्या सासूनं? नाही जी मामी, कढीपत्ता हो आणला वाटते. आणला हाय कढीपत्ता. बाहेरच ठेवलेला आहे. मी धुवायला घेतो म्हटलं आणि तिथंच ठेवला. अशा ह्याच्यात ना माणूस विसरून नाही जाते जी मामी. बरं मी घेऊन येतो कढीपत्ता आणि तुम्हाला काढून देतो. हो द्या. बाया घाई करून राहिल्या. पटपट जिरं मोहरी काढून द्या. कढीपत्ता थोडासा धुवून आणा आणि पटपट बनवतो मी. आणि बादलं होते बनवणे. ह्या पोरी नसलंय उशीर लावला जी. ज्योती ह्या आपल्या छायानं एवढी कशी हे आहे तर पोरगी काय माहित का बापा. लस लेंगी आहे जी कामात. आपली हे घनश्याम भाऊची बायको का छाया वहिनी? हो आहे गे थोडशा. नाही जी त्याले तुम्हाला माहिती आहे का काम गिम येते त्याले. माहिती आहे का रोशनीची आई त्याले का नाही काम गिम येते. त्या वहिनीले जाणून बुजून करते कधी जाणून बुजून करते. नाही तर मी पाहिलं ना 1-2 वेळा मी त्याच्या घरी गेली अशी. घनश्याम सोबत काम होतं मला. तर मी जतीनले पाहायला गेली कारण की घनश्याम भाऊ सोबत राहते आणि जतीन जास्त त्याचे मित्र होते. मग मी 1-2 वेळा गेली होती बोलायला त्याच्या बोलवासाठी. तर पाहिलं मी ना तेव्हा काम करता बोलते आपल्यासोबत. आपल्याला उभं ठेवते. थांब ना ज्योती करू आणि आपण काम करते अशा करते त्या. आणि पट्टो करते त्या. आपल्या दुसऱ्याच्याच घरी पटकन काम नाही करत. मग दुसऱ्याच्याच घरी का नाही त्यावाला का नाही अशा करते. अमाय बाई हो का जी ज्योती खरं बोलून राहिल्या. नाही पण ते थोडीशी आहे म्हणा. छाया थोडीशी हेच आहे. ते नाही का सांभाळून घेत नाही. मग असं सबादून राहत नाही. सर्वात मिसळून नाही राहत. तिला जास्त काम नाही पाहिजे. मग आपलं करणंच ना आपलं खाणं असंच आहे तिचं. म्हणून तर ती नवऱ्याला घेऊन गेली होती यवतमाळला बापा तिच्या मायच्या शेजारी. जी माहित पडलं. चला पटपट करा बरं मामी तुम्ही. अजून बाया बोंबून राहिले ते आवाज येऊन राहिलं. चला हो जी द्या तुम्ही. जिरं मोहरी काढून द्या बरं. बरोबर आहे तुमचं वाला. फरची जास्तच काडी दिसते जी. फ्लोरिंग हे वाला आहे ना. आता जतीनचा तर पगार चांगला आहे. मग इथं नाही का मस्त स्टाईल वाईल बसवायला लावता जतीनले. आता माहित पडन बापा यंदाच्या वर्षी काय करते काय नाही. आता वावर पेरलं ते ना आणि त्याचा पगार गिगा तर माहित पडन काय करते काय नाही. तर बरोबर द्या बरं पटपट. आपल्या गोष्टी सरनच नाही. द्या. जिराचा मोहरीचा डब्बा देतो काढून तुम्हाला. आणि कढीपत्ता नाही का धुवून आणतो जी. आणि सांबार आहे तर सांबार घेऊन येतो. वाडीतच लागलेला आहे. आईनं रोपं लावले होते तर निघाला सांबार. तर तो सांबार आणतो मस्त ताजा नाही का जी मामी? चंदा मामी हो आणा लवकर आणा. पण लवकर आणा. लयच उशीर झाला आता. आपण आलो तसही रुद्रले बोलवाले आणि त्याचे बाबा असून तर घरी आपल्याला रागवून ना. मग कसं करायचं? मग आलो तसही थांब ना. हर्षाला आवाज देऊ आपण आणि पाहू ना त्याचे बाबा आहे का नाही आहे. तर माहितीच पडते घरी. तसे तर त्याचे बाबा कामाला गेले असून ना रे पिंटे. दुपारून तर सगळ्याचे बाबा कामाला जाते. मग याचेच बाबा घरी राहीन का? याचे बाबा कामालाच गेले असं. आपण बिनफालतूच घेऊन राहिलो पिंटे. रुद्रचे बाबा घरीच आहे पिंटे. तुला काय माहित? मी आते रुद्रचे बाबा मंगानीच माझ्या बाबासोबत बोलताना दिसले मला. मग माझ्या दुकानात आले होते रुद्रचे बाबा. मग तुला माहित आहे का? मग थांब ना तर पाहू तर दे. रुद्र
थांबलं. हिचे बाबा नाही म्हणते घरी. ये इकडं, ये आण ना. बोलवाले तर म्हणून मग मी इकडे आलो. आम्ही दोघे जण असं वाटलं की बाबा घरी आहे म्हणून आम्ही लपून लपून आलो इकडून. माहितीये का ते बाबा घरी नाही आहे ना. अरे रुद्र नाही ना, पप्पा नाही आहे ना घरी. पप्पा नाही आहे. पप्पाने मग आणि मारलं मध्ये गालावर. मी कपडे खराब केले तर आणि मग मला झोपून दिलं. झोप मला चुपचाप झोप असे म्हणत आहे. आणि मी मग आता उठलो तर कोणी दिसून नाही राहिलं घरी. चाल ना मायावाले मम्मी जवळ जाऊ ना. चाल ना, कुठं आहे माय मम्मी. आपण जाऊ ज्योतिताईच्या घरी आहे. ज्योतिताईच्या घरी ते कौसू आजी नाही का, कौसू आजी त्याच्या घरी आहे. चल तुला बोलवायला चालू आम्ही. चल मग चला चला लवकर लवकर. चल मग लवकर चल. तिथे पोळी बनवली आहे. चल लवकर, चाय भेटते मस्त. मग चल. आमा बाई ओ बाई. आमा तू काऊन उठली वा? गंगा तू काऊन उठली? तू नाही खात का पोळी? हो गंगा. काय झालं वा गंगा? काय झालं वा? काय नाही निर्मला बाई. अहो माय पोराला घेऊन येतो म्हणलं. माय पोरगी एकटंच असन हो घरी. माय पोरगी एकटंच असन बिचारे. त्याला घेऊन येतो म्हटलं. खान 2 घास म्हणून चालली आणाले. मी काय म्हणलं, अंजनी बाई राहिली ना. अंजनी बाईले आवाज दे. येतानी ते काय म्हणे, मला आवाज देतो म्हणे. झाले पाहिजे पोहे तर येतानी त्या पोराला घेऊन येशील ना तर अंजनी बाईले देजो आवाज. बरं बरं ठीक आहे देतो ना. नाताले रुद्रले आणजो तिकडून व दिसन गिसन तो त्या पोऱ्यासोबत असं व खेळत. पिंकी थो पिंट्या सोबतच खेळत होते. रुद्र असं त्याच्यासोबत खेळत. हो दिसला का रुद्र तर घेऊन येतो. रुद्र पिंट्या पिंकीले आणतो सोबतच राहते. ते पोट्ट्या तर असंच खेळत. ते कायचे झोपते म्हणा. मग काही झोपत गिपत नाही ते. जाय मग पटकन घेऊन ये. अंजनी बाईला आवाज देतो बा आठवणीनं. गंगा देते का नाही देत का बापा हे पै बी काय सांगा. लय चालाक बाई आहे वही वाली. देतो निर्मला बाई देतो ना बिचारे. घ्यावं खावं पटपट. खावं पटपट खा बरं. पहिलेच लय उशीर झाला बापा. खा. आय चंदा ये बा तू घेऊ ये प्लेट घेऊन. ज्योती ये बाई इकडेच बस. ज्योती त्या माझ्याजवळ ये बस. माझ्याजवळ कोण बस म्हणताची? आता काय लहान राहिली माय पोरगी माझ्याजवळ बसायची? मांडीवर येऊन बस म्हणता का काय तुम्ही? होजी कौसू बाई. काय हो बापा तसं नाही निर्मला बाई. तसं नाही म्हणत आहे मी. बस बा थोडंसं त्या माझ्याजवळ नाही तर माझ्या जवळ बस असंच म्हणलं मी ना. या बाई आय ज्योती ये बरं. ते पोहे खाते का नाही खात काय माहित का. तिला अशा याच्यात ना खायची इच्छा नाही होत काय का. त्या दिवशी बनवले होते बाई निर्मला बाई तर तिनं झाकून ठेवले. जतीन तिच्या मागच लागला खाय 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 खाय. नाश्ताही बरोबर करत नाही ना ते. तर जतीन लक्ष ठेवते तिच्या खाण्याकडे का खाल्लं पाहिजे बा म्हणून. पण ते लपू 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 ठेवते आणि मग आणि कुत्र्याला टाकून देते. अशी करून राहिली ते. कौसुबाई अशा याच्यात ना होते ते वाजगीचे ठिकाणी बनवण्याचा म्हणून. बाई तर ते तिच्या रूम मध्येच बसली वाटते. चंदनच तर बनवलं म्हणते. ते तर तिच्या रूम मध्येच बसली. हो चंदनच बनवलं की चंदनच. खा मग पटपट खा. येवा चंदा येवा.